भारतासाठी ही सुखद बाब अशासाठी आहे की के पी शर्मा ओली यांचं जे सरकार होतं त्या सरकारने विनाकारण भारताशी उभा दावा मांडला होता. आणि हा जो उभा दावा होता त्याला चीनचा शह होता हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामध्ये के पी शर्मा यांचा पक्ष स्वतः के पी शर्मा ओली यांचा दणदणीत पराभव झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारत विरोधी राजकारण करणारे नेपाळच्या सत्ताकारणामध्ये जे मोहरे होते त्यांचा या निवडणुकीच्या माध्यमातून कडेलोट झालेला दिसतो. नेपाळमध्ये जेव्हा जेएनझी तथाकथित क्रांती झाली तेव्हा अशी चर्चा सुद्धा होती की ही जी क्रांती आहे ती अमेरिका स्पॉन्सर्ड आहे, म्हणजे या क्रांतीला अमेरिकेचा छुपा पाठिंबा आहे. बांगलादेशमध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा सुद्धा अशा प्रकारची चर्चा होती की ही क्रांती तरुणांनी घडवून आणलेली आहे. परंतु जेव्हापासून मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्र स्वीकारली त्याच्यानंतर जे 1.25 वर्ष त्यांच्याकडे होतं त्यांच्या सत्ताकाळामध्ये एक बाब स्पष्ट झाली की ही जेएनझीची क्रांती नसून ही अमेरिकी क्रांती होती जी बांगलादेशाच्या जनतेच्या डोक्यावर थोपण्यात आली जेएनझीची क्रांती म्हणून. आता नेपाळमध्ये जे काही घडलंय ती अमेरिकेची क्रांती आहे की नाही हे बालेंद्र शाह यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये फारच लवकर येत्या 6-8 महिन्यामध्ये स्पष्ट होईल की ही क्रांती अमेरिका स्पॉन्सर्ड होती की प्रत्यक्षात ही क्रांती होती.